औरंगजेबाची कबर उखडून हैदराबादला घेऊन जा, संजय शिरसाटांचा अजुद्दीन ओवेसींना सल्ला। अयोध्येत 14 जून 2022 मध्ये शिंदेंनी मोदींसोबत जाण्यासाठी विनंती केली होती। संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, तर राऊतांनीच बंड करण्याची भूमिका मांडली होती। राऊतांच्या दाव्याला नरेश मस्केंचं प्रत्युत्तर। बारामतीतील कमी मतदानाबाबत अजित पवार नाराज, आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नको। चंद्रकांत पाटलांचं पवारांबाबतचं वक्तव्य भोवल्याची अजित पवारांना शंका। खेकड्यांनी 6000 कोटींहून अधिक रुपयांची दलाली खाल्ल्याचं उघडकीस। रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर जोरदार हल्ला। भारतात ईशान्येकडील लोक चीनी दिसतात, तर पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात। सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य। पित्रोदावर वर्णभेदी वक्तव्य केल्याचा मोदींचा आरोप। गुणरत्न सरावर्ती आणि जयश्री पाटलांना सहकार खात्याचा दणका। एसटी बँकेतील संचालक पद रद्द। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण मतदारसंघासाठी 10 जूनला होणार मतदान। छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतरावर अखेर शिक्कामोर्तब। नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा। केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा। नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात। 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं नाफेडचं उद्दिष्ट। मुंबई विमानतळावरील धावपट्टी उद्या 6 तासासाठी राहणार बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार बंद। अरविंद सावंतांना गुजराती भाषेतून प्रचार। गुजराती भाषेतील प्रचारपत्रक समाज माध्यमांवर व्हायरल। पंकजा मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। रविकांत राठोडांना अपक्ष उमेदवारी मागे घेण्याची विनंती। रविकांत राठोड यांनी मदत करावी, मुंडेंचं आवाहन। पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात चौकशी व्हावी, मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची मागणी। कोल्हापुरात मतदानावेळी व्हिडिओ करतानाची 11 प्रकरणं उघडकीस। जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी दिलं गुन्हे दाखल करण्याचे आदेश। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची 14 मे रोजी मुंबईत संयुक्त सभा। शिवाजी पार्क येथे होणार महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा। शरद पवारांकडून प्रचार सभांचा धडाका। शहापूर आणि कल्याणमध्ये 12 मे रोजी प्रचार सभा। 17 मे रोजी भिवंडीत प्रचार सभेचं आयोजन। प्रियंका गांधींचा 10 मे रोजीचा नंदुरबार दौरा रद्द। गोवाल पाडवींच्या प्रचारासाठी होणार होती सभा। कांदा निर्यात करणाऱ्या नाशिकचे 400 कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकले। केंद्र सरकारच्या किमान मूल्य कराराबाबत कुठलाही आदेश नसल्यानं जेएनपीटी बाहेर कंटेनर्सचा रांगा। पुण्यातील महमंतवाडी परिसरात तुफान राडा। गंगा फ्लोरेटिंगना सोसायटी बाहेर किरकोळ कारणावरून राडा। अमरावतीच्या कोंडेश्वर वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई। कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली, वीटभट्टी मालकांचा आरोप। कराड पाटण मार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात। भरधाव ट्रकनं पोलिसांच्या वाहनाला धडक दिलेला अपघात। अपघातात 10 पोलीस कर्मचारी जखमी। हैदराबाद शहरात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू। मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।